राधानगरी तालुक्यात देवस्थानच्या जमिनी मोठ्या प्रमाणात आहेत. अन्य शेतकऱ्यांप्रमाणे या जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा गवे, माकड आणि इतर वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानीचा फटका बसतो. मात्र वन विभागाकडे या शेतकऱ्यांच्या नुकसानीसाठी भरपाई देण्याची तरतूद नाही. अन्य शेतकऱ्यांप्रमाणे देवस्थानच्या जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा वन्य प्राण्यांकडून होणाऱ्या नुकसानीपोटी भरपाई मिळावी अशी मागणी अखिल भारतीय किसान सभेच्या राधानगरी शाखेनं केली आहे. तहसीलदार अनिता देशमुख आणि सहाय्यक वनसंरक्षक वन्यजीव विभाग प्रियांका भवर यांना किसान सभेच्या वतीनं निवेदन देण्यात आले. यावेळी शेतकरी विकास सभेचे तालुकाध्यक्ष दिनकर आदमापुरे आणि सचिव भिकाजी चौगले यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. सहाय्यक वनसंरक्षक प्रियांका भवर यांनी देवस्थानच्या जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे सातबारा नसल्यामुळं नुकसान भरपाई देण्यात अडचण असल्याचं सांगितलं. शासन स्तरावर याबाबत धोरणात्मक निर्णय होण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. सातबारा तुमच्या नावावर आहे का? नाही, देवस्थानच्या जमिनीत सातबारा आमच्या नावावर नाही. आता त्यासाठी आमच्या साईडला जुन्या उतार्यात आमची नावं आहेत इला की बाबा यशवंतला कांबळे याच्यावरती आम्ही मार्गदर्शन मागूया की हे असं आहे. तर कारण पहिली अटच ती आहे ना. आता तुमच्या ऑनलाईन उतार्याला त्याचं नाव दिसत नाही मॅडम. देता येईल का हे आपल्याला शासनाकडे मार्गदर्शन मागवायला लागेल. बरोबर. आणि तुम्ही पण आमदार साहेबांना सांगून हे करून जर हे नियमातच जर करता आलं तर बघा. म्हणजे असं आता 4 लोक तुम्ही आलाय, अजून काहींना माहितच नाहीये, त्यांचं नुकसानच होत आहे ना. हा जर एक नियमच झाला तर सरसकट राधानगरी तालुक्यातल्या सगळ्यांनाच आम्हाला. यावेळी किसान सभेचे रवींद्र मरगळे, यशवंत कांबळे, ज्ञानदेव शेंडगे, विश्वास पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.